सिन्दूरारुणविग्रहां त्रिनयनां माणिक्यमौल्यस्फुरत् तारानायकशेखरां स्मितमुखे मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. आता नमस्कार. चंदन गाभा युट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या भागात आपण 84 आणि 85 असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. यामध्ये काही खूप वैशिष्ट्यपूर्ण अशा विशेषणांनी देवीची स्तुती केली आहे आणि ती विशेषणं आपण आधी जाणून घेऊया. तिला तत्काल प्रसन्न होणारी म्हणून सद्य प्रसादिनी असं म्हटलंय. तिला विश्व साक्षिणी असं म्हटलंय. विश्वाची ती साक्षी आहे. आणखीन कशी आहे तर साक्षी वर्जिता, म्हणजे जिला कुणीही बरोबर असणं, सतत तिची साक्ष देणं याची गरज नाही अशी, म्हणजे जी स्वतःच संपूर्ण आहे अशी. यानंतर तिला षडंग देवता म्हटलंय, म्हणजे 6 अंग, तर डोकं, केस, डोळे, चिलखत आणि शस्त्र या सगळ्या 6 अंगांनी ती युक्त आहे. म्हणजे तिचं डोकं म्हणजे तिचे विचार, तिचे डोळे, तिची दृष्टी, तिचं चिलखत, तिची शस्त्र, हे सगळ्या गोष्टी तिच्या बरोबर आहेत अशी ती आहे. आणखीन कशी आहे तर 6 गुणांनी ती परिपूर्ण आहे. हे 6 गुण कुठले तर समृद्धी, शौर्य, वैराग्य, कीर्ती, संपत्ती आणि ज्ञान, हे 6 गुण तिच्यामध्ये आहेत अशी ती आहे. 85व्या श्लोकामध्ये तिच्यासाठी आलेली विशेषणं अशी आहेत की तिला अतिशय ती दयाळू आहे, अतुलनीय आहे असं म्हटलंय आणि मुक्तीसह सर्व सुखाचा आनंद देणारी ती आहे. नित्या षोडशिका रूपा असं तिचं वर्णन केलंय. देवीच्या 16 रूपांविषयी या ठिकाणी उल्लेख आहे. ही 16 रूप म्हणजे देवीच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे आयाम आणि त्या गुणांनी परिपूर्ण असणारं तिचं ते रूप. ही 16 रूप म्हणजे कामेश्वरी, जी प्रेम आणि इच्छा यांची देवी आहे, पार्वतीचं हे एक रूप मानलं जातं. दुसरं भगमालिनी, जी धन आणि सौंदर्य यांची देवी आहे, हे सरस्वतीचं रूप मानलं जातं. तिसरी नित्याक्लिन्ना, म्हणजे करुणा आणि प्रेम, हृदय द्रवण्याची शक्ती जिच्यामध्ये आहे अशी. चौथी भेरुंडा, नकारात्मकता आणि दुष्ट शक्ती यांचा नाश करणारी उग्र देवता. 5वी वन्नीवासिनी, म्हणजे अग्नीची देवी, जी शरीर आणि मन शुद्ध करते. 6वी महावज्रेश्वरी, म्हणजे अतिशय अमर्याद अशी शक्ती आणि बल देणारी. 7वी शिवदूती, शांती आणि शुभ शकुन आणणारी. 8वी त्वरिता, म्हणजे लगेच फळ देणारी आणि भक्तांचं रक्षण करणारी. 9वी कुलसुंदरी, म्हणजे परिवार, वंश वाढवणारी, समृद्धी आणि संस्कार देणारी. 10वी नित्य देवी, म्हणजे शाश्वत चेतनेचं रूप असणारी देवी. 11वी नील पताका, म्हणजे सत्याचा ध्वज धारण करणारी, भक्तांना वाचवणारी. 12वी विजया देवी, म्हणजे यश, विजय, सफलता देणारी. 13वी सर्वमंगला, म्हणजे सुख, शांती आणि पूर्णत्व देणारी. 14वी ज्वालामालिनी, म्हणजे प्रकाश आणि तेजानं नकारात्मक ऊर्जा भस्म करणारी. 15वी चित्रा, म्हणजे कला, रचनात्मकता, सौंदर्य यांची देवी. आणि 16वी ललिता त्रिपुर सुंदरी, म्हणजे सर्व देवीच्या रूपांचं कारण असणारी अशी ही. म्हणून या ठिकाणी नित्या षोडशिका रूपा असं तिला म्हटलं, म्हणजे या 16 रूपांच्या साठी कारणीभूत असणारी तू आहेस असं ललिता त्रिपुरा सुंदरीला म्हणलंय. त्या व्यतिरिक्त आणखीन एक विशेषण आलंय, श्रीकंठार्ध शरीरिणी. श्रीकंठ म्हणजे शंकर आणि या शंकरांच्या शरीराचा अर्धा भाग धारण करणारी असं विशेषण तिच्यासाठी वापरलंय. ही सगळी विशेषणं ज्यामध्ये आली आहेत असे 84 आणि 85वा श्लोक आता आपण वाचायला शिकूया. 84वा श्लोक असा आहे, सद्य प्रसादिनी विश्व साक्षिणी साक्षीवर्जिता षडंग देवता युक्ता षाडगुण्य परिपूरिता. यामध्ये पहिल्या ओळीमध्ये सद्य प्रसादिनी नंतर
विश्वसाक्षिणी असं खरं तर एकच विशेषण आहे, पण म्हणताना 4 पादामध्ये श्लोक विभागत असताना आपण विश्व या शब्दानंतर एक विराम घेणार आहोत. त्यामुळे विश्व शब्द हा पहिल्या पादात येईल आणि विश्वसाक्षिणी मधला साक्षिणी शब्द हा दुसऱ्या पादात येईल. सलग ओळ म्हणताना विश्वसाक्षिणी एकत्र म्हणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. सद्यः प्रसादिनी विश्व, 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 साक्षिणी साक्षीवर्जिता, साक्षिणी साक्षीवर्जिता, साक्षिणी साक्षीवर्जिता, साक्षिणी साक्षीवर्जिता, साक्षिणी साक्षीवर्जिता, सद्यः प्रसादिनी विश्व, 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 साक्षिणी साक्षीवर्जिता, षडंगदेवता युक्ता, षडंगदेवता युक्ता, षडंगदेवता युक्ता, षडंगदेवता युक्ता, षडंगदेवता युक्ता, षाड्गुण्य परिपूरिता, षाड्गुण्य परिपूरिता, षाड्गुण्य परिपूरिता, षाड्गुण्य परिपूरिता, षाड्गुण्य परिपूरिता, षडंगदेवता युक्ता, 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 षाड्गुण्य परिपूरिता. आता संपूर्ण 84वा श्लोक आपण म्हणूया. सद्यः प्रसादिनी विश्व, साक्षिणी साक्षीवर्जिता, षडंगदेवता युक्ता, षाड्गुण्य परिपूरिता, सद्यः प्रसादिनी विश्व, साक्षिणी साक्षीवर्जिता, षडंगदेवता युक्ता, षाड्गुण्य परिपूरिता, सद्यः प्रसादिनी विश्व, साक्षिणी साक्षीवर्जिता, षडंगदेवता युक्ता, षाड्गुण्य परिपूरिता, सद्यः प्रसादिनी विश्व, साक्षिणी साक्षीवर्जिता, षडंगदेवता युक्ता, षाड्गुण्य परिपूरिता. आता 85वा श्लोक आपण म्हणूया. श्लोक असा आहे. नित्यक्लिन्ना निरुपमा, निर्वाण सुखदायिनी, नित्या षोडशिका रूपा, श्रीकंठार्ध शरीरिणी. 4 पादामध्ये विभागून हा श्लोक आता आपण म्हणूया. नित्यक्लिन्ना निरुपमा, नित्यक्लिन्ना निरुपमा, नित्यक्लिन्ना निरुपमा, नित्यक्लिन्ना निरुपमा, नित्यक्लिन्ना निरुपमा, निर्वाण सुखदायिनी, निर्वाण सुखदायिनी, निर्वाण सुखदायिनी, निर्वाण सुखदायिनी, निर्वाण सुखदायिनी, नित्यक्लिन्ना निरुपमा, 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 निर्वाण सुखदायिनी, नित्या षोडशिका रूपा, 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 श्रीकंठार्ध शरीरिणी, श्रीकंठार्ध शरीरिणी, श्रीकंठार्ध शरीरिणी, श्रीकंठार्ध शरीरिणी, श्रीकंठार्ध शरीरिणी, श्रीकंठार्ध शरीरिणी, नित्या षोडशिका रूपा, 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 श्रीकंठार्ध शरीरिणी. आता संपूर्ण 85वा श्लोक आपण म्हणूया. नित्यक्लिन्ना निरुपमा, निर्वाण सुखदायिनी, नित्या षोडशिका रूपा, श्रीकंठार्ध शरीरिणी, नित्यक्लिन्ना निरुपमा, निर्वाण सुखदायिनी, नित्या षोडशिका रूपा, श्रीकंठार्ध शरीरिणी,
नित्यक्लिन्ना निरुपमा निर्वाण सुखदायिनी नित्या षोडशिका रूपा श्रीकंठार्धशरीरिणी नित्यक्लिन्ना निरुपमा निर्वाण सुखदायिनी नित्या षोडशिका रूपा श्रीकंठार्धशरीरिणी नित्यक्लिन्ना निरुपमा निर्वाण सुखदायिनी नित्या षोडशिका रूपा श्रीकंठार्धशरीरिणी. आजच्या भागामध्ये आपण 84 आणि 85 असे 2 श्लोक वाचायला शिकलो. उद्याच्या भागात या पुढचे श्लोक वाचण्यासाठी भेटूया. श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः.